ते तारणहारता खेळाडू आहेत. आता ऑन साइडला बॉल भिरकावून दिला आणि हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलने घेतलीये भरारी. निलेश वीर यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. आणखीन एक बॉल सीमा पार. धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. 6 आणखीन एक येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये निलेश वीर आले. धावसंख्येचा वेग प्रचंड गतीने वाढला. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निलेश वीर यांनी मैदानाच्या आतमध्ये निवडलेला एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत तुळसण गावचे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. कारण आतापर्यंत जर खेळ आपण वीर योद्धा तुळसणचा पाहिला ना तर धावा येत नव्हत्या. आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. या बॉलला फक्त दिशा दिली. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल निलेश वीर यांनी फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे अंकित केली. स्ट्राइक आपल्याकडे ठेवलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. कभी खुशी कभी गम वालं हे षटक राहिलं. कारण पहिल्या काही बॉलमध्ये धावा येऊ शकल्या नव्हत्या. विकेट मिळाल्या होत्या परंतु त्यानंतरच्या काही बॉलमध्ये धावा मिळाल्या आणि हे षटक जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघांच्या बाजूने राहिलं. कारण एका टीमला विकेट मिळाली आणि एका टीमला शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे धावाही मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये तुळसण गावचे निलेश वीर चांगली बॅटिंग करतायत. 2 षटकार आणि 1 चौकार हे त्यांच्यातील ओव्हर नंबर 2 मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना आणि त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. आणखीन 2 धावा या बॉलच्या पाठीमागे या जोडीने प्राप्त केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. जे प्रेक्षक आमच्यासोबत उशिरा जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस झाला आणि टॉस जिंकला होता टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीर योद्धा तुळसणला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ज्यावेळेस वीर योद्धा तुळसण हा संघ बॅटिंगसाठी आला त्यावेळेस त्यांनी विशाल सारख्या फलंदाजाची विकेट पहिल्याच बॉलच्या पाठीमागे गमावली. म्हणजे पार्थ 11 दुधडेवाडीने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर निलेश वीर यांचे 3 मोठे फटके पहिल्या ओव्हरच्या धावसंख्येला आकार देणारे होते. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवलंय. कमी गतीचा टाकलेला बॉल. बॉलच्या मिरिट पर्यंत निलेश वीर जाऊन पोहोचू शकले नाही. डॉट आलाय. मनोबल वाढवणारा आणि या ओव्हर मध्ये प्रभाव टाकणारा बॉल होता. गोलंदाजी करताना गोलंदाज कपिल पाटील जिंतीचे खेळाडू प्रभावशाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. डावकुरे आताचे गोलंदाज हे नेहमीच भेदक असतात आणि तीच भेदकता आता मैदानाच्या आतमध्ये कपिल पाटील यांनी प्रखरतेने दाखवलेली आहे. बांधून ठेवलंय. ज्यांनी आक्रमण केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये असे फलंदाज तुळसण गावचे निलेश वीर एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत. सोबतीला इंद्रजित आहेत. बॅटिंग मध्ये इंद्रजित यांना अद्यापही स्ट्राइक मिळालेलं नाहीये. पुन्हा तयार निलेश वीर. आता वेट आणि वॉचची भूमिका आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान निलेश वीर यांचा टीम वीर योद्धा तुळसणसाठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. विजयसारखी लखलखणारी बॅटिंग तुळसण गावचे ऑलराऊंडर खेळाडू निलेश वीर करतायत. दुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. धुमाकूळ घातलाय आणि केली आहे मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग. धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 26 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज कपिल पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्क वरतून निघालेत. याही बॉल वरती तडाखा चांगला खेळलाय. आता लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे निलेश वीर यांचा तुफानी आणि या नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. बॉल सीमा पार. षटकार. निलेश वीर यांची या बॉलच्या पाठीमागची कहाणी आणि याच नावाचं मैदानाच्या आतमध्ये हे वादळ आलेलं आहे आणि या वादळाचा झंझावात पहा. अखेर हाही बॉल पाठवला तरी सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करत असताना निलेश वीर यांनी वैयक्तिक बनवलेले आहेत. 31 धावांवरती बॅटिंग करतायत म्हणजे निश्चित आज
त्यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल. आणि कालच्या दिवसामध्ये 4 अर्धशतकं झालेली आहेत. हे 5वं येईल का? आणि निलेशवीर आणि तुळसन गावाला त्याची चाहूल लागली आहे का? परंतु एका बाजूला कपिल पाटील यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. भेदकता आहे, अचूकता आहे. याही बॉलला ऑन साईडलाच वळवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. फुटबॉल स्टाईलला बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 33 धावा धाव फलकावरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक वरती पहिल्यांदा आता इंद्रजित येत आहेत, जे प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत आणि तेही जिंती गावचे आहेत. म्हणजे एकामेकासमोर एकाच गावचे खेळाडू येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. बॉलर तयार, कपिल पाटील एका बाजूला, इंद्रजित जे जे जिंती गावचे आहेत. हे दोन्ही खेळाडू एकाच गावचे. बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर या बॉलवरती प्रहार केला. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचा जो बॉल होता ना, तो फार चांगल्या प्रकारे टाकला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरकार 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम वीर योद्धा तुळसन या टीमने बनवलेले आहेत धावा 34, 1 गडी बाद. फलकावरती आलेले आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम वीर योद्धा तुळसन या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. यानंतरची मॅच मित्रांनो आहे जय महाराष्ट्र 11 येवती आणि त्यांच्या विपक्ष धनंजय स्पोर्ट्स भुरभुशी. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला कंपल्सरी टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होतीये आणि ओव्हर नंबर 3 साठी रघु ओव्हर नंबर 3 च्या षटकासाठी त्यांना गोलंदाजी मार्गवरती प्रविष्ट केलेला आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला इंद्रजित आहेत, जे एका धाबेवरती बॅटिंग करतायत. खोलवर टप्प्याचा यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न. निश्चित फलंदाजांना कोणतीही मुभा या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याची दिली नाहीये. चांगला बॉल टाकलाय. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख अस्त्र असतं आणि त्या अस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल. त्याची पूर्तता या बॉलच्या पाठीमागे केली. म्हणजे सुरुवात जी आहे ना, ती यॉर्करने केलेली आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज रघु यांनी. बामनवाडीचे रघु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. हाही बॉल चांगला होता, परंतु एसटी रक्षकांना तो बॉल थांबवता आला नाही आणि स्ट्राईक रोटेट केला आणि स्ट्राईक वरती कोणाला आणलेला आहे तुळसन गावचे निलेश वीर. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग करतायत. एक पॉवर हिटर मैदानाच्या आतमध्ये आज चांगला खेळ उभा केलाय. बॅटिंग करताना वैयक्तिक आतापर्यंत कुठलेल्या धावा त्यांनी आहेत तब्बल 32. एका बाजूला ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे आणि त्यासाठी पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला रणनीती, प्लॅनिंग या सर्व काही गोष्टी आज आखाव्या लागतील. याही बॉल वरती आक्रमण हल्ला केलाय. हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉल चाललाय सीमा पार. बॅट्समन आहेत निलेश वीर, तुळसन आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार. पाहत आहोत तुळसन गावचं हे वादळ आहे. नाव त्यांचं निलेश वीर. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा रघु तयार होतील, जे बामनवाडीचे भेदक गोलंदाज आहेत. क्षमता आहे यांच्याकडे. याही बॉल वरती तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय कडक निलेश वीर यांचा आणखीन एक मोठा टोला. बॉल सीमा पार, षटकार.
वैयक्तिक 44 धावांची झुंज वैयक्तिक दिली आहे. निलेश वीर अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि हो, कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं 5वं अर्धशतक आलंय. तुळसण गावाकडून खेळाडूचं नाव आहे निलेश वीर. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बडा इतिहास. आणि कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचं हे 5वं अर्धशतक. तुळसण गावाकडून एकदा जोरदार टाळ्या निलेश वीर यांच्या झंझावाती खेळीसाठी. मैदानाच्या आतमध्ये निलेश वीर काय बॅटिंग केले. या नावाची सुनामी आली, या नावाचं वादळ आलं. एका बाजूला आता गोलंदाजीमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल. रघु आहेत, शेवटचा बॉल त्यांना अजूनही हाताळायचा आहे. आणि ही जर विकेट मिळाली ना तर निश्चित मॅच मध्ये पार्थ 11 हा संघ पुन्हा एकदा येऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक धाव घेऊन संकेत निलेश वीर यांनी हेच दिले की स्ट्राइक मी पुन्हा एकदा पुढच्या षटकामध्ये मी घेतोय. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम वीर योद्धा तुळसणने बनवलेले आहेत धावा 54, एक गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 54 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत वीर योद्धा तुळसण या टीमने. तुळसण टीमची सुरुवात जर तुम्ही पाहिली असेल ना तर अगदी खडतर झाली होती. पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव या टीमला मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर या टीमने केलेलं कमबॅक. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची आतली कडा घेतली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. ओव्हर नंबर 4 मध्ये स्वप्नीलने संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलेलं नाहीये. स्वप्नील शेवाळे यष्टीरक्षक आहेत आणि स्वप्नील देवंगळे गोलंदाज आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच नावचे. निलेश वीर स्ट्राइक रेंजला तयार. चांगला बॉल. ही खासियत आहे, ही ओळख आहे स्वप्नील देवंगळे यांची. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय. पहिल्याही षटकामध्ये त्यांनी अशाच प्रकारचा सुरुवातीच्या काही बॉलच्या पाठीमागे खेळ केला होता आणि आज त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. जब तुटने लगे हौसले तो दोस्तों बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली आणि तीच पैकी नॉन स्ट्रायकर एंडला आली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. धावसंख्या आता फार सीमा रेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक 6 धावेंसाठी. बॉलर पुन्हा तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कमबॅक करणारा बॉल होता. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. स्वप्नील देवंगळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून तयार होतील. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. एकच बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी फार चांगली केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतील की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल.
आणि 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे आता याची काळजी घ्यावी लागेल स्वप्नील देवंगळे यांना. पुन्हा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर इंद्रजित. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो निश्चित केला गेलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. षटक क्रमांक आता 4चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम वीर योद्धा तुळसन 64 वरती 1. यानंतरची मॅच आणि टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा अशी विनंती आपण करूया. यानंतरची मॅच आहे जय महाराष्ट्र 11 येवती आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे धनंजय स्पोर्ट्स भुरभुशी. आपण तयार राहा, इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल होणार आहे. याची आपण दक्षता घ्या. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना टॉस जिंकला होता. आपण टॉसची माहिती आणि त्याची चर्चा पहिल्या ओव्हरमध्ये आपण केली होती की टॉस जिंकला होता पार्थ 11 दुधडेवाडी या टीमने. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतोय. सुरुवातीला तर हा संघ खरा उतरला, परंतु त्यानंतर या संघाने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु शेवटचा खर्च करेल ना तेवढ्याच धावा सत्र क्रमांक 2 मध्ये या टीमला बनवायच्या आहेत. त्यामुळे याचा विचार आता या टीमला करावा लागेल. पाठीमागच्या 4 षटकांमध्ये घडलं काय, आता याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा विचार आज मैदानाच्या आतमध्ये या टीमला प्रखरतेने करावा लागेल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही आणखीन एक आवाज ऐकणार आहात. अविराज पुकळे सर यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. एक भारदस्त आवाज मराठी भाषेतला, त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चं हे पर्व. अंतिम षटक कोणाच्या नावी दिले तर गोलंदाजी मार्गवरती निखिल आलेले आहेत. निखिल दुधडे ओव्हर नंबर 5 साठी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता. म्हणजे प्रयत्न निखिलांचा काय होता की वाईड लाईनला पकडून बॉल टाकायचा आहे आणि कुठेतरी फलंदाजांना कसरत करायला लावायची आहे आणि त्या प्रयत्नामध्ये हा टाकलेला बॉल होता. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा निखिल तयार. षटक क्रमांक 5 चांगलं टाकावं लागेल. कमी धावा खर्च कराव्या लागतील. 1-2 विकेट मिळाल्या तर निश्चित हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो आणि किंबहुना जो कमी धावा देण्याचा प्रयत्न आहे ना त्याच्यावरती हा संघ खरा उतरेल. परंतु एका बाजूला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉल आहे. एक धाव तर धावून काढलेली आहे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. म्हणजे नो प्लस या 2 अशा 3 धावा आणि पॅनल्टीच्या 2 आहेत. म्हणजे अशा 5 धावा स्कोर बोर्ड वरती अंकित केल्या जातील. चक्क गोलंदाज म्हणून आढळलेले आहेत. पॅनल्टी 2 ची असेल, नो ची 1 आणि धावून काढलेल्या 2 अशा 5 धावा या ओव्हर मध्ये स्कोर बोर्ड मध्ये अंकित केल्या जातील. 70 धावा धाव फलकावरती बॅटिंग करताना वीर योद्धा तुळसन या टीमने बनवलेले आहेत. अजूनही या अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. भूमिपुत्र मैदान 23 सेक्टर कोपरखेरणे नवी मुंबई याच मैदानावरती कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक पर्व आपण पाहिली. चला घाई करा, आता आपण अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो. पार्थ 11 करण्याचा अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी आपण आयोजन समितीला काही देऊ शकतो ना तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. आजचा अंतिम दिवस लीग स्टेजमध्ये अजून बरेचसे सामने बाकी आहेत आणि त्यासाठी आपण खेळाडूंना विनंती करूया. आता गोलंदाजी मार्गवरती बदललेला आहे आणि शेवटचे काही बॉल टाकण्यासाठी आदित्य यांना प्रविष्ट केलेला आहे गोलंदाजी मार्गवरती. अंतिम षटकातल्या शेवटच्या काही बॉलसाठी निखिल यांना थांबवलं. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना निलेश वीर ज्यांनी या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक ठोकलेलं आहे. असे फलंदाज बॅटिंगसाठी तयार. आता शरीरापासून बॉल दूर ठेवला आणि कमी गतीचा होता आणि या बॉलच्या पाठीमागे निश्चित
आणि या अगोदरचा बॉल न होता, त्यामुळे या बॉलवरती फ्री हिट होती आणि निलेश वीर कॅचरच्या स्वरूपामध्ये आउट होऊ शकणार नाहीत, रनआउट होऊ शकले असते, परंतु निश्चित बचावलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आदित्य करतायत. 2 बॉल टाकले आणि दोन्ही बॉल प्रभावशाली होते. निलेश वीर यांना प्रभावित केलं. इन फॉर्म फलंदाज आहेत, चांगल्या सूर ज्यांना गबसलाय मॅच मध्ये, अशा फलंदाजाला बांधून ठेवलंय. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक, धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. हाही बॉल चांगलाच टाकलाय, धाव आता मिळत नाहीये. शेवटच्या ओव्हर मध्ये धावसंख्येचा वेग मंदावलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय महाराष्ट्र 11 येवती आणि धनंजय स्पोर्ट्स भुरभुशी आपल्यामध्ये यानंतरची मॅच होणार आहे. ओके, दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होणार आहे. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचे भव्य दिव्य पर्व. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. ऑन साइडला बॉल वळवलाय आणि हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. कॅमेरा स्टँडला या बॉलने दिली मानवंदना. बॉल सीमा पार, षटकार. असं वाटलं की एका क्षणाला हा स्ट्रोक मिस टाइम होतो की काय, परंतु ताकदीचा योग्य वापर आणि टायमिंग प्रॉपर केलं निलेश वीर यांनी आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. बॉलर आदित्य पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. जागेवरतून बॉल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. एकच दुसरीचा प्रयत्न केला, एका बाजूला स्ट्राइक पकडून ठेवलाय आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलेला आहे. एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागलाय. बॅटिंग करताना टीम वीर योद्धा तुळसण या टीमला. मित्रांनो, निलेश वीर यांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेतलं 5वं अर्धशतक तुळसण गावाकडून आलं आणि खेळाडूचं नाव होतं निलेश वीर. जबरदस्त बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग त्यांनी केली. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी संतोष शेवाळे बॅटिंगसाठी येत आहेत. आणि या षटकामध्ये आता शेवटचे किती बॉल शिल्लक आहेत तर फक्त एकच बॉल शिल्लक आहे, जो टार्गेट सेट करणारा बॉल आहे की पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला 17 क्रमांक 2 मध्ये किती धावा बनवायच्या आहेत हा सांगून जाणारा बॉल. या बॉलवरती षटकार आला तर निलेश पाटील यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल, त्यामुळे पारितोषिक अजूनही लागू आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. धावसंख्या धावफलकावरती आहे 78 धावा धावफलकावरती. आणि हा जो बॉल आहे तो निश्चित डॉट आलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम वीर योद्धा तुळसणने बनवलेल्या आहेत धावा 78 म्हणजे 78-79 बनवायच्या आहेत विजयासाठी पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला. कालचा दिवस आपण पाहिला असेल तर निश्चित माहिती मिळते की काल 80 धावा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे याही मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करणार आहोत. परंतु जाऊया टॉस कडे. टॉस आहे जय महाराष्ट्र 11 येवती आणि धनंजय स्पोर्ट्स भुरभुशी असा नाणेफेकीचा कौल होतोय आणि अविराज सरांना विनंती आहे की आपण हा टॉस कव्हर करा अशी विनंती. चला दोन्ही टीम विनंती आहे आपण टॉस साठी या. एका बाजूला संघ असेल धनंजय स्पोर्ट्स भुरभुशी, दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 येवती. दीपक लोखंडे साहेबांच्या आणि अविनाश शेवाळी शेट यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला जय महाराष्ट्र 11 येवती हा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सतीजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण शुभ सन्मान करूयात.
आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या निमित्तानं या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून जपली जाईल या व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय अमोल माने साहेब आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे आणि हा शुभ सन्मान आपण सन्माननीय राजू कंक साहेबांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती करतोय. पाटण तालुक्यातील एक चांगला क्रिकेटर आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती अमोलजी माने साहेब यांचा शुभ सन्मान आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. त्यानंतर या शुभ सन्मानानंतर सन्माननीय अमित चव्हाण साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. रोशन रानमाळे साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय अमित चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. विनंती आहे अमित चव्हाण साहेब आपण हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. त्यानंतर या शुभ सन्मानानंतर आणखीन एक शुभ सन्मान आपण करतोय. जयजी मोरे साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. तोही आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. आज अनेक पाहुणे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले आहेत. अनेक खेळाडू उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत, सर्वांचं आगतम सुस्वागतम. यानंतर सन्माननीय निवाजी माने साहेब आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती केला जातोय. तो सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे आणि हा शुभ सन्मान अक्षय मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती केला जातोय. अक्षय मोरे साहेब आपल्याला विनंती, हा शुभ सन्मान तुमच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती करायचा आहे. आणि या शुभ सन्मानानंतर कुणाल माळावडे यांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तो शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. चला बोथ टीम कॅप्टन्स या, आपण लगेच टॉस करूयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत एक पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक गोड आवाज. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी आणि जय महाराष्ट्र 11 येवती या दोन संघांच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. कालच्या दिवसामध्ये 80 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करणारी टीम जय महाराष्ट्र 11 येवती संघ आणि दुसऱ्या बाजूला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी. चला प्लीज जय महाराष्ट्र 11 येवती संघ कॅप्टन्स या. अमोल माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करूयात. पाटण तालुक्यातील एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. कॉल कोण करेल? धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ कॉल करेल. महत्वाची मॅच. छापा हा कॉल. काटा. टॉस जिंकलाय जे महाराष्ट्र 11 येवती संघ. काय कराल? टॉस जिंकलाय. आम्ही प्रथम फिल्डिंग करू. महत्वाची मॅच. शुभम पाटीलची अप्रतिम खेळी. या मॅच मध्ये काही बदल्स, काही वेगळी रणनीती या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हा, आमचा एक प्लेअर आज अवेलेबल नाही, त्याच्याबद्दल दुसरा आमचा आदित्य आज अवेलेबल आहे. काही महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. जिंकला तर जवळपास क्वालिफाय होऊ शकता, जर पराभूत झाला तर पुन्हा काही समीकरणांवरती अवलंबून राहावं लागेल. तर या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये पाहायला मिळेल? 40 to 45च्या आतमध्ये हे करायचा प्रयत्न असेल. 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कोणते गोलंदाज तुमच्या संघामध्ये असतील त्या गोलंदाजावरती या मॅच मध्ये खूप मोठी जबाबदारी पाहायला मिळेल? माझ्या स्वतःवरच मोठी जबाबदारी आहे आणि शुभम पाटील पण काल त्यांनी थोडं जास्त मार्क आला बॉलिंगमध्ये, पण आज तो कमबॅक करेल बॉलिंगमध्ये पण. कालच्या मॅच बद्दल काय सांगाल? कालची मॅच कशी झाली आणि तुमच्या संघ मालकाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धेचं नियोजन खूपच चांगलं आहे आणि शुभमने दाखवून दिलं कोणी प्लेयर कमी नसतो आणि कधीही कमबॅक करू शकतो आपण मॅचमध्ये. टॉस तुम्ही पराभूत झालेला आहात. प्रथम बॅटिंग करायची. किती धावा पाहताय 5 षटकामध्ये? 60 प्लस बनवण्यासाठी आता कोणत्या बॅटरवरती जास्त जबाबदारी असेल आणि महत्वाची मॅच जिंकलात तर पुन्हा एकदा समीकरणावरती अवलंबून राहावं लागेल. किती महत्वाची मॅच तुमच्यासाठी या स्पर्धेमध्ये असेल? ही मॅच जिंकलो तर आम्हाला चान्सेस आहेत थोडेफार आणि बॅटिंगची 70% जबाबदारी तर माझ्यावरतीच आहे.
यस, दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला जे महाराष्ट्र 11 येवती संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे ऐकूया उमेश सरांचा आवाज आणि उमेश सरांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी येते. धन्यवाद. हॅलो, थँक यू सो मच. हॅलो, 4व्या मॅचकडे. सकाळ हसरी असावे, डोळ्यासमोर देवाची मूर्ती दिसावी, घ्यावे पांडुरंगाचे नाव, सर्व होईल तुमचे काम. शुभ सकाळ मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्न कुर्मे देव, सर्व कार्यशू सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचे अर्धदैवत राजाश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मी समालोचक उमेश सावंत, मालदेव पेठ, रायगड. स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला येतोय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि खरं तर मागच्या आपण इनिंग्समध्ये पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट घेतली होती आणि तसंच काही घडलंय. अगदी पहिल्याच बॉलवरती खरं तर विकेट आली आहे, विशाल याने घेतलेली आहे आणि पहिला फलंदाज कोसळला गेलाय तो स्वप्नील. एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. परंतु जाऊया आपण, व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि 79 धावांचं लक्ष असणार आहे. यावेळेस जबरदस्त फटका आलाय आणि बॉल चाललाय ती लंघप डोक्याच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर. सॉन गेस, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग, वाव, व्हाट अ शॉट. ओव्हर पिच बॉल होता आणि चांगला पायांचा वापर केलाय आणि त्याच्यानंतर ठोकलाय या पठ्ठाने षटकार. टोटल झालं तर 19. खरं तर मोठं लक्ष आहे आणि मोठं लक्षाचा पाठलाग करताना अशा फटक्यांची आवश्यकता आहे. बॅटर किरणच्या बॅटमधनं आलाय षटकार आणि त्याच्या साथीला देखील स्वप्नील आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विशालला पाहताय. पहिला बॉल ते विकेट घेतले. मॅच आपण पाहिले तर 2 संघ असणार आहे. चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारली गेली आहे. शॉट बॉल होता, याला चांगल्या पद्धतीने खरं तर बॉलला खेळून काढलाय. अंगावरती शरीरावरती बॉल आला होता, त्याच्यानंतर एक सिंगल येते. स्वतः गोलंदाज त्या बॉल पर्यंत गेले आणि तिथून मात्र एक धाव इथे अर्जित करते. मॅच वीर योद्धा आणि त्याच्या विरोधामध्ये सध्याच आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना पार्थ 11 टीम. टोटल झाले ते आतापर्यंत 8 धावा. सुरुवात खरं तर गोलंदाजानं चांगली केली होती, परंतु ज्या पद्धतीने एक मोठा फटका खेचलाय त्याच्यामध्ये मनोबल वाढलंय खरं तर टीम आणि बॅटरचं. टोटल झाले ते एकूण आतापर्यंत 8 धावा. खूप चांगली स्पर्धा. पर्व क्रमांक 3 मध्ये आपण आलेलो आहोत. प्रथमच स्ट्राईक एंडला बॅटर सध्या आपण पाहताय किरण. स्वप्नील सेवाले बॅटिंगसाठी. चांगला स्ट्रोक येते डिबेस्टच्या कव्हर मध्ये, परंतु बॉल थकलाय, थांबलाय थोडासा बॉल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगला स्ट्रोक खरं तर बॅटरच्या बॅटमधनं आला होता. तिथून मात्र तिसऱ्या धावेसाठी देखील गेले आहेत आणि 3 धावा इथे पळून काढल्या. धावांसाठी धाव सध्या करतायत आणि हो, धावांची गरज आहे. धावाचा एवढ्या मोठ्या पाठलाग लक्ष करायचं आहे तर धावा येणं महत्वाचं आहे. 3 धावा आल्यात आणि 3च्या मदतीने टोटल आतापर्यंत झाल्यात ते एकूण 11 धावा. चांगली संयमानं बॅटिंग करतात, शांततेनं बॅटिंग करतायत. ओळखलं खरं तर थोडंसं क्षेत्ररक्षक बंबल झाले आणि तिथून मात्र तिसरी देखील धाव इथे कंप्लीट केली आहे. 11 धावा सध्याच बोर्ड होती सजल्या गेल्या. चांगलं खरं तर क्रिकेट आपण पाहत होती. हलकीचे प्लेसमेंट केली आहे, चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. तिथून मात्र आणखीन एक इथे धाव येते. मागील आपण मॅच पाहिली निलेश वीर सरांची लाजवाब अर्धशतक त्यांच्या बॅटमधनं आलं. तशीच खरं तर एका खेळाडूला बॅटिंग करावी लागेल. मोठं लक्ष आहे, मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करायचा तर मोठे फटके येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. माइंडसेट तुमचा खूप महत्वाचा आहे मॅच मध्ये. 12 धावा सध्या. विशालचं चांगलं षटक आतापर्यंत. ओहो, थोडासा बाहेर गेले. बॅटचा चेहरा पण केला होता, परंतु बॉल चालाय वाईट. अतिरिक्त धाव या ओव्हर मधली आणि 13 धावा सध्या धाव फलकावरती. या ओव्हर मध्ये 2 एक्स्ट्रा रन्स आलेत आतापर्यंत. 2 वाईट टाकलेत. पहिला वाईट आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर, हा ऑफ स्टंपच्या बाहेर, 12च बाहेर आहे. या धावा महत्वाच्या असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. विशाल वेग प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर केला होता. व्हाईट बॉलचा कॉल देखील आलाय आणि 1+1 अशा आपण 2 धावा जोडी आहे. किरण खरं तर पळून काढलेली आहे. पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, आता लेग स्टंपच्या बाहेर. वेग चांगला होता, परंतु टप्पा देखील तितकाच चांगला होता, परंतु दिशा खराब होती आणि तिथून मात्र 2 धावा या बॉलवरती ते आलेले आहेत आणि टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 15 धावा. आणखीन एक हवाय या ओव्हरमध्ये. 5 षटकांचा मॅच. धावा होऊ शकतील या काल देखील झालेल्या आहेत.
आणि आज देखील होऊ शकतील. सकाळचं सत्र आहे, बॅटिंग तर करावीच लागेल. बॉलर विशाल, फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. बिमरचा नो दिलाय. चुका चुका सुरुवात या गोलंदाजानं अप्रतिम केली होती, परंतु एंड आपण पाहिला तर सध्या खराब करत असताना डॅमेज बॉलिंग सध्या होत असताना आता कालमंत्र दिले जातील. इंद्रजीत काय सांगतील? वेग चांगला आहे, परंतु हा बॉल कदाचित हातातून निसटला असेल आणि रबर बॉल म्हटलं तर हातातून बॉल स्किट होतो. हेच पाहिलंय. खूप चांगली गोलंदाजी पहिलं आपण पाहिलं, दमदार कामगिरी केली. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आणि त्याच्यानंतर सध्या आतापर्यंत डॅमेज गोलंदाजी. कदाचित दबावमध्ये आहे की काय, दबावाच्या छायेमध्ये आहे की काय, परंतु आता असणार आहे फ्रीट. नदीवालीने दसरा, परंतु बोनस आहे, तयारी करावी लागेल. तिकीट मिळालंय खरं तर या बॅटरला. आक्रमक व्हावं लागेल. टोटल आतापर्यंत धावा 16 धावा. चांगली बॅटिंग. एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मध्ये आल्यात. ओहो, दांडी गुल केली होती, परंतु हा फ्रीटचा बॉल आहे. इथे चुका घडतायत, चुका केल्या जात आहेत. एक एक रन ही आता बहुमूल्य असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. पार्थ 11 संघ आणि या एक सिंगल येते. क्लीन बॉल केलं होतं खरं तर बॉलरने, परंतु हा फ्रीटचा बॉल होता आणि तिथून मात्र एक धाव इथे पळून काढलेली आहे आणि तिथून एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा झाल्या त्या एकूण 17 धावा. जबरदस्त जबरदस्त इथे खेळ इथे पाहायला मिळतोय. काही बॉल एक्स्ट्रा टाकले, त्याच्यानंतर एक चांगला बॉल टाकलाय आणि त्या बॉलने नंतर स्टंपचा बेत घेतला, परंतु 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. सत्तर धावा सध्या स्कोर बोर्डवरती. निलेश वीर सर बॉलिंग साठी आलेले आहे. जबरदस्त बॅटिंग केली, चारी खाण्या चितमुंड्या केल्या. मी म्हणेन ज्या पद्धतीनं बॅट स्पीड त्यांचा आपण पाहिलाय, परंतु बॉलिंग वरती काय कमाल करणार आहे. समोर बॅटर स्ट्राईक एंडला किरण. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल खेळत असताना बॉल चाललाय थर्ड मॅन दिशेला. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत, एक सिंगलचे योगदान. एका दुक्का से काम नहीं चलने वाला है, एका दुक्का से दाल नहीं दलने वाली. इस मैच को जीतना है, इस मैच को मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. या मैच मध्ये फाइट करायचं असेल तर चौकार षटकारांची अतिशबाजी खरं तर या दोन्ही बॅटरला करावी लागेल. बॉलर तयार. ज्यावेळी जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थांबलाय पाण्यामुळे गवतामुळे आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचे योगदान. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा. आतापर्यंत टोटल झालं तर एकत्र टीमच्या 19 धाबा. एक विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती विकेट आणि सध्या डाबाला सांभाळत असताना इथे देखील चांगला फटका. पॉईंट रिजन मध्ये बॉल चालला, डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत. तोपर्यंत 2 धाबा आतापर्यंत काढल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाबा आतापर्यंत झाल्यात ते 21 धाबा. चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय, टप्प्यावरती फोकस ठेवलाय. ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, परफेक्शन या सर्व काही गोष्टी या 3 बॉलच्या पाठीमागे संपन्न झाल्यात. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 4 धावा. लास्ट जॉब बॅटिंग केली आणि त्याच अडू शंकाने सध्या बॉलिंग देखील अप्रतिम होती. बॉलर निलेश वीर तयार होत आहेत. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय त्या सीमारेषा पार. AK-47 इट्स एस बँग मॅक्सिमम सिक्सर. ठोकला इथे षटकार. याच फटक्यांची गरज आहे आणि हो, हे फटके येऊ शकतात. अगदी दुरून हा फटका केला आणि तिथून मात्र 6 धाबा आल्यात आणि 6 धाव्याच्या मैत्रीने टोटल झाले त्या आतापर्यंत धाव संख्या त्या 27 धाबा. चांगली बॅटिंग. पहिले सुरुवातीचे बॉल खूप चांगले टाकले होते निलेश वीर यांनी, परंतु या बॉलवरती आक्रमण केलंय. परंतु खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी, एकही एक्स्ट्रा रन दिले नाहीये. इथे पाठीमागे बॉलला वळण दिलंय. एक सिंगल येते या बॉलच्या पाठीमागे. इनफिल्डच्या आतमध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. आतापर्यंत धावा झाले ते एकूण 28 धाबा. आणखीन 50 धाब्यांची तब्बल गरज आहे. होऊ शकतात धाबा. या फलंदाज 2 फलंदाजांना थांबणं, ती भागीदारी, ती साझीदारी, ती पार्टनरशिप करणं खूप इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. बॉलर तयार. यावेळी जबरदस्त थोडासा पाठीवा. खरं तर हा बॉल वळलाय, बॅटरने डोक्याला हात लावलाय, त्याच्याकडून हा बॉल मिस झालाय आणि तिथून मात्र ओव्हरची होतीये समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत 1 गडी बाद 28 धावा. एस डीजे
आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा आतापर्यंत जमवल्यात त्या 28 धावा. येणारे 18 बॉल आणि 50 धावांची तब्बल गरज असणार आहे. प्लॅनिंग तुमचं नियोजन खूप महत्वाचं आहे. दोन्ही बाजूने खरं तर प्लॅनिंग होत आहे. गोलंदाजी आता कोण करणार त्याच्यावरती कोणत्या गोलंदाजी विश्वास दाखवला जाणार, कारण का धावा तब्बल आल्या त्या 28. 14च्या साहाय्यानं खरं तर रन रेटने सध्या खेळ करत असताना बॅटिंग करणारी टीम पार्थ 11ला पाहतोय. वीर योद्धा टीमनं खरं तर चांगली बॅटिंग केली आहे, परंतु हे पेळत असताना 1 विकेटचं नुकसान झालं. 28 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज आला. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. किरण असणार आहे स्ट्राईकला. पुन्हा एकदा विशाल वरती खरं तर जबाबदारी दिली आहे आणि विशालने खूप चांगलं षटक टाकलं होतं. पहिलं आपण पाहिलं तर काही एक्स्ट्रा रन्स देखील दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल आलेल्या 17, दुसऱ्या षटकामध्ये 11. खूप चांगली गोलंदाजी निलेश वीर सरांची राहिली आहे आणि पुन्हा एकदा विशाल वरती खरं तर जबाबदारी दिली आहे. बॅटिंगसाठी किरण स्ट्राईकला असणार आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे ते अडीबेस्ट कव्हर मध्ये आणि तिथून मात्र एकच धाव येते. चांगला फटका येते, परंतु बॉल थांबला गेलाय. गवत आहे, पाणी आहे, चिखल आहे आणि त्याच्यामध्ये बॉल खरं तर रोवला जातोय आणि तिथून मात्र एकच धाव येते. चांगली बॅटिंग. 29 धावा, 17 बॉल, 49 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉलर तयार विशाल. त्यामुळे जबरदस्त लॉंग ऑफ डकाच्या वरनं पुन्हा एकदा बॉल निघून जातोय ते सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 ठोकलाय षटकार. आपण पाहिला बेस्ट कव्हर मध्ये, परंतु हा लॉंग ऑफ डोक्याच्या वरनं ओव्हर पेज फुल लाईन आणि त्याला मॅनेज केलंय, हँडल केलंय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय बॅटरने. बॉलर तयार. ओहो ओहो काय घडलंय. बॉल टप्पा पडलाय, थोडासा हाईट फॅक्टर पाडलाय, अगदी शोल्डरच्या लगत बॉल चाललाय, थोडासा वरती, थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि तिथून मात्र डॉट बॉलची होती सांगता. आता फील्ड मध्ये थोडासा चेंज केलं जातं. यस, ज्या पद्धतीनं बॅटर खरं तर स्ट्रोक खेळतायत त्याचा आवडता झोन आहे आणि त्याच्यामध्ये आपला आवडता स्ट्रॉंग फिल्डर एक चफल तिथे मात्र लावला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर पाहताय. लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन मध्ये देखील आहे. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहे. टोटल झालं ते आतापर्यंत धाव फलकावरती 35 धावा. चांगली बॅटिंग. विशाल पुन्हा एकदा. ओहो हा बॉल थोडासा पाठीमागे ओढलाय, थोडासा बाउन्स. बॉलचा व्हाईट बॉलचा कॉल येतोय. लेग स्टंपच्या 12चा बॉल बाहेर. अतिरिक्त रन्स आपण ऍड करतोय. टोटल झालं ते आतापर्यंत 36 धावा. थोडंसं दडपण आहे गोलंदाजांवरती, कारण का आपण पाहिलं तर समोर दहशत नावाची चर्चा मात्र या दोन बॅटरची झाली आहे. दहशत आहे समोर. बॅटर स्वप्नील शेवाले. चांगली बॅटिंग. टॅप केलाय बॉलला, मोठा फटकामध्ये कन्व्हर्ट करायचा होता, परंतु हाही बॉल देखील डॉट येतोय. बॉटची आतली कडा लागली इंद्रजितच्या हातामध्ये. हा बॉल विसवत असताना डॉट बॉलची होती सांगता. डॉट बॉल खरं तर प्रेशर वाढले जातील डॉट बॉलनी आणि डॉट बॉल खरं तर टाकले गेले तर थोडासा चिंतेचा प्रश्न असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. टोटल 36 वरती स्थिरावली धाव संख्या. मोठ्या फटक्यांपासून वंचित आतापर्यंत ठेवलं होतं. एक फटका जरूर आलाय, परंतु या 2 बॉलच्या पाठीमागे थोडंसं कुठेतरी दडपणामध्ये. पदर तयार. यावेळी जबरदस्त फटका. ऑफ साईडला वळण दिलंय. नो मॅन्स लँड मध्ये जागा इलाका खाली आहे. एक तर मिळतीये, सेकंड देखील आली आहे. बॉल शोधतायत. बॉल देखील घावलाय बघा लगेच. जास्त वेळ दिला नाहीये. इथे काय घडेल, थोडेसे बंबल, परंतु बॉल मिळालाय. 2 धावा याही देखील बॉल वरती आला. 2 धाव्याच्या मैतीनं टोटल आतापर्यंत 38 धावा. काय जबरदस्त मॅच होतीये. टासन टोप मॅच. दोन्ही संघ प्रयत्न चांगले करतायत. प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला यश मिळतं. दोन्ही संघ संघर्ष करतात. टी फॉर सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, डी फॉर अटॅक. आणि क्रिकेट तुम्हाला खेळत असताना टॅलेंट दाखवावा लागतो, तो तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पेश करावा लागतो. बेबी को बेस्ट पसंद है, इस खिलाड़ी को चेस पसंद है. चेस मास्टर सध्या मैदानामध्ये. टोटल आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग झाली आहे. 38 धावा धाव फलकावरती. समोर किरण बॅटिंग साठी तयार आहे. बॉलर विशाल पुन्हा एकदा तयार. यावेळी जबरदस्त फटका. गॅप सिलेक्शन परफेक्ट, परंतु पुन्हा एकदा बॉल खरं तर ऊन बसलाय. एक तर सिंगल आहे पाण्यामध्ये गवतामध्ये. बॉल शोधत आहेत परंतु बॉल मार्ग काढत नाहीये. तिथून मात्र 2 धावेचं योगदान आणि 2 धावेनं टोटल झाले ते आतापर्यंत धाव फलकावरती 40 धावा. तिसऱ्या देखील षटकाची होती ती समाप्ती. आता बॉल असणार आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. जी गाडी खरं तर सुसाट चिटली होती, जी गाडी योग्य त्या ट्रॅक वरती होती आणि ती गाडीला सध्या आता ब्रेक लावलाय, परंतु ब्रेक तो लावण्याचं काम करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलची गोलंदाजी होणं
महत्वाचा असणार आहे, तो टप्पा महत्वाचा असणार आहे आणि क्षेत्ररक्षकाची साथ देखील महत्वाची असणार आहे. आइए सुनते एक डीजे के गाना. आणि आता 12 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा 3 षटकामध्ये जमवल्या गेल्या. जे निलेशवीर सरांनी बॅटिंग केली तीच बॅटिंग करावी लागेल, परंतु 2 फलंदाज आतापर्यंत तंत्रशुद्ध बॅटिंग केली आहे. चांगला बॉलला रिस्पेक्ट क्रिकेट खेळला गेलाय आणि खरा बॉलला खरं तर त्या खरा बॉलवरती आक्रमण केलंय. 12 बॉल 39 ची मॅच ऑन. कोण जिंकेली मॅच, वीर योद्धा की पार्थ 11. दोन संघ आमने सामने बॉलर तयार होत आहेत. निखिल पहिला बॉल निखिलचा शॉर्ट थर्ड बॉल चाललाय, परंतु हा बॉल पकडलाय. चांगली फिल्डिंग बॉल आला, बॉलवरती नजर ठेवली आणि तिथून मात्र एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचे योगदान. मी पहिलेच म्हटलं एका दोका से काम नहीं चलेगा, इस मैच को जीतना है, उस जीत के मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. एक सिंगल बॉलर निखिल तयार. यावेळेस बॅटची थोडी कडा लागली होती, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड बॉल जात असताना एकच सिंगल येते आणि सध्या आता मजबूत पकड निर्माण केली वीर योद्धा टीमनं. लाजवाब गोलंदाजी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले, व्हेरिएशन ठेवले, स्लोवर बॉल खरं तर आता प्रभावित केलंय फलंदाजाला. एक सिंगल येते, 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आणि टोटल आतापर्यंत बॉलर तयार. यावेळी देखील जबरदस्त फसवलंय, गंडवलंय, थांबवलंय, पायामध्ये बेडा घातला त्या बॉलच्या पाठीमागे. जबरदस्त बॉल टप्पा, पण नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पुढे पकडलाय बॉल, पुढे पकडलाय आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे. एसटी रसिकाने हा बॉल पुढे पकडला, पंचांनी पाहिलं, हेरलं. सूर्यकांत आढाव सर आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये, त्याच्यानंतर धनंजय कोहली सर आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता या बॉलवरती काय चमत्कार करणार बॅटर. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला होता, ब्लॉक ऑनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि काय ब्रह्मास्त्राचा खरं तर वापर केलाय आणि फलंदाजाला थांबवलं गेलंय. चांगली बॉलिंग बघा, टाळ्यांचा प्रतिसाद लगेच मिळाला. यॉर्कर हा खूप महत्वाचा बॉल आहे, याच्यासाठी हेलिकॉप्टर आहे, परंतु त्याचं कॉम्बिनेशन जे बॅटचा स्पीड खूप महत्वाचा असतो, तुमची नजर खूप महत्वाची असते आणि तिथून मात्र एकच धाव येते. बॉलर तयार. या ओव्हर मध्ये रन्स येणं खूप महत्वाचं आहे. अनकनिक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी, वाह लाजवाब, वाह बाई वाह, कमबॅक केलंय आणि हीच ओव्हर ती महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये रन्स कमी आल्यात तर पुढचा जर आपण विचार केला नेक्स्ट ओव्हरचा तर तितका प्रभाव पडणार नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत, लाजवाब गोलंदाजी निखिलची, परंतु यावेळेस समोरच्या दिशेने केलाय, लंगोचा क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बॉल निघून जातोय ते सीमारेषा पार. लेट पण थेट कडा षटकार. या षटकाराची गरज होतीये, या षटकाराला तो मॅच जिवंत ठेवणारा संजीवनी षटकाराला आहे आणि षटकारचे मैदानी टोटल झाले ते आतापर्यंत धाव संख्या एकूण 50 धावा झाल्यात. 7 बॉल 29 धावांची आवश्यकता, म्हणजे हा बॉल महत्वपूर्ण असणार आहे. 7 बॉल 29 या बॉलचे षटकार तर मॅचला मजा येईल. याही देखील बॉलला ऑन साईडला वळण दिलंय, एक तर सिंगल येईल. सेकंडच्या शोधामध्ये 2 धावा इथे आलायत, बॉल पकडला जातोय तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत. 2च धावा या बॉलवरती येतील. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. बघता बघता ओव्हरची देखील होती समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 52. आता बॉल असणार आहे 6 आणि 6 मध्ये जमवायच्या आहेत त्या 27 धावा. 6 बॉल 27 ची मॅच ऑन आहे. प्रत्येक बॉलवरती बिग हिट, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. 4 षटकार हे ठोका. जे 6 बॉल
27 मॅच. युवा खरं तर गोलंदाज, युवाची हवा आपण आता प्रत्येक ठिकाणी पाहताय आणि युवा गोलंदाज खरं तर प्रभावित करतात. एक छोटासा गोलंदाज आला प्रज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती. लेदर क्रिकेटचा खरं तर हा धडे घेणारा खेळाडू, लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो, खूप चांगली गोलंदाजी. तोच खेळाडू सध्या त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. समोर बॅटर असणार आहे बॅटिंग साठी. आता किरण काहीतरी आक्रमक व्हावं लागेल, हाच पर्याय खरं तर आता किरणकडे आहे. 6 बॉल 27 मॅच टोटल झाले त्या 52. प्रज्ञा बॉलिंग ट्रॅक वरती. काय होईल या मॅच मध्ये? 6-27 प्रत्येक बॉल वरती विकेट. 4 षटकार 1 चौकार. मारेल का बॅटर किरण? चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी साथ दिली, चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली. बॉलर प्रज्ञा तयार होतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला इथे डॉट 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 डॉट. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ स्पेल. बॉल टप्पापर्यंत थोडासा टर्न झालाय आणि तिथून मात्र डॉट बॉलची येते सांगता. एक बॉल खरं तर आता प्रज्ञेला डॉट काढायचा आहे, परंतु आता प्रत्येक बॉल वरती आक्रमण करायला लागेल. प्रत्येक बॉल वरती षटकाराची दिशा दाखवावी लागेल बॅटरला किरणला. चांगली बॉलिंग विकेटच्या शोधा. पहिल्या बॉल वरती विकेट कोसळली जरूर, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हा बॉल चाललाय कव्हर मध्ये. एक सिंगल येते, एक सिंगल दुसऱ्या सेकंड साठी गेलेत आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावा आल्यात, काही फरक पडणार नाहीये, परंतु आता विजयाच्या वाटचालीने जात असताना टीम वीर योद्धा टीम त्याचं उत्तम काम आहे. निलेश वीर सरांची बॅटिंग अप्रतिम होती. 2 धावा आल्यात, 4 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. हा देखील बॉल काढणं ते महत्वाचं आहे. 4 बॉल 25. बॉलर तयार. त्यामुळे जबरदस्त फटका कॅप मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल आली आहे, सेकंड देखील आली आहे, थर्ड देखील येईल का? यस, थर्ड धावेसाठी देखील गेली आहेत आणि बघता बघता आतापर्यंत 3 धावा आल्यात. 3 धावेची मदत, 3 धावेचं योगदान. या इनिंग्स मध्ये काय घडले? पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली होती विशाल देव. त्याच्यानंतर विकेट कोणते नाहीये, परंतु रन्स देखील तितके आले नाहीयेत. बॉल आहेत बाकी ते एकूण 3 मध्ये जमा करायचे आहेत ते एकूण 22 औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. 3 बॉल चांगले सेफ डिलिव्हरी टाकायची आहेत. बॉलरला 3 बॉल 22 मॅच. एका तिथे बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पकडलाय झेल आणि संपलाय पाटरचा इथे खेळ. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. चांगली गोलंदाजी इथे राहिली आहे बॉलरची आणि आतापर्यंत प्रभावित केल्या गोलंदाजांना. फक्त आणि फक्त धावा दिले त्या 5. प्रज्ञा बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर हा खेळाडू लेदर क्रिकेटचे धडे घेतले त्या खेळाडून घेतोय देखील आणि लाजवाब कामगिरी आतापर्यंत वीर योद्धा या टीम साठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विवेक बॅटिंग साठी गेलाय आणि खरं तर हा चॉईस खेळाडू आहे. विवेक वाघमारे चॉईस खेळाडू भारत 11 टीमचा आणि त्याला पाठी ठेवलं होतं, परंतु 2 विकेट आता म्हणजे पहिली विकेट अगदी सस्त्यामध्ये पहिल्या बॉल वरती, परंतु दुसऱ्या विकेट साठी खूप प्रयत्न करावा लागलेत. खूप घाम आहे, खूप घाम खरं तर गाळावा लागला आणि त्याच्यानंतर दुसरी विकेट आली आहे. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची प्रचंड गरज आहे. बॉलर प्रदेश तयार होतोय. पहिल्याच बॉल वरती या साहिरा ठेवला कुठे होता, हेला का पाठी ठेवला. हा बॉल चालय ते हवाई मार्गाने लंड होईल, मिळतील त्या 7. ठोकलाय दर्जेदार षटकार. खेळाडू विवेक वाघमारे आल्या पावली ठोकलाय त्याने षटकार. या खेळाडूला फ्रंटफुटला पाठवणं खूप महत्वाचं होतं, परंतु तुमचं प्लॅनिंग तुमचं नियोजन कुठेतरी फसलं गेलंय भारत 11 टीमचं आणि टोटल झालं ते आतापर्यंत षटकारणं 63 धावा 63. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल हॅपट्रॅकर बॉल होता, थोडेसे उचले घेतले आणि इथून मात्र हा मॅच संपलाय आणि हा मॅच खरं तर जिंकला गेलाय वीर योद्धा टीमनं. तब्बल 15 धावेने हा मॅच खरं तर वीर योद्धा जिंकलाय. परंतु संधी तुम्हाला पराभव झाला तर संधी तुम्हाला वारंवार येत जाईल, त्या संधीचं सोनं करणं हे खूप महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये असणार आहे. महाराष्ट्र युथ 11 आणि महाराष्ट्र 11 आणि त्याचबरोबर धनंजय स्पोर्ट बुरबुशी हे 2 संघ असणार आहेत. यांच्यामध्ये देखील लढत होईल आणि जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरचा आपण पुरस्कार देणार आहोत. ज्या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली, षटकाराचं खरं तर तोरण लावलं गेलं आणि बॉलिंग करताना देखील जबरदस्त बॉलिंग केली. फक्त धावा दिलेत त्या 11. विकेट नाहीये, परंतु बॅटिंग करत असताना
धावा जमवलं तर एकूण